श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सौ विदुला जोगळेकर लिखित करते पण घेताना. धाकल्या मालकीणबाई, जाऊन येतो तालुक्याला. गहू साखरेची पोती टाकून येतो येता येता आश्रमात. 70 ओलांडलेल्या रघु काकांनी ओसरीतून हाक दिली. स्लीवलेस कुर्ती आणि पायघोळ प्लाझो सांभाळत, केसांना वर क्लचरमध्ये बांधत थोरली बाहेर ओसरीवर आली. तिच्याकडे बघताना पटकन रघु काकांच्या लक्षातच आले नाही. नजर दुसरीकडे वळवत, तुम्ही होय? कधी आलासा ताई? थोरले मालक लेकरं पण आली का? कशा आहेत समदे? रघु काकांनी चौकशी केली. रात्रीच आलो सगळे गौरी गणपतीसाठी म्हणून. पण आत्ता घरात कोणीच नाही. सगळे बाहेर गेलेत. काही काम आहे का? थोरलीने विचारले. हो, धाकल्या मालकीणबाईकडचं काम होतं. म्हणजे तसं काल धाकल्या मालकीणबाईंशी बोलणं झालंच होतं. त्यांना ठाऊक आहे समद. तिला काहीतरी बारीकसं जाणवलं. रघु काका आपल्या कामाला निघून गेले. सुनबाई, दूध आणि औषधं देताय ना? अंथरुणावर अर्धांगवायूने आजारी सासऱ्यांनी आवाज दिला. ती सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली. ती बाहेर गेलीये, खरेदीसाठी आणि बँकेचे काम म्हणून. यायला दुपार होईल तिला. मी आहे काही लागलं तर. मी देते औषधं आणि दूध आप्पा तुम्हाला. थोरली तत्परतेनं पुढे गेली. छे छे, तुला कसं समजेल कुठला डोस कसा द्यायचा ते? तिला सगळं माहीत असतं, माझं औषध पाणी आणि वेळा. बाहेर जाताना टेबलावर औषधं काढून ठेवतेच ती, सासूबाई ठामपणे म्हणून गेल्या. दूध तेवढं शांताला आणून द्यायला सांग. खरंच, धाकट्या जावेने जाताना सासऱ्यांची औषधे व्यवस्थित काढून टेबलावर ठेवली होती. आपण या कशातच नाही. शांताला दुधाचा निरोप सांगताना तिला काही टोचून गेलं. आप्पांना दूध द्यायचंय शांताबाई, तिने शांताबाईंना सांगितले. होय होय, ताईसाहेब सांगून गेल्यात. झाली की वेळ. हे बघा, लगेच देऊन येते. स्वयंपाकघरात काही हवंय का? मदत वगैरे काय करायचंय? नाही नाही, तुम्ही करा आराम. काय आणि किती करायचं ते सगळं धाकल्या ताई सांगून गेल्यात. ती काहीशी विरजूनच गेली. गौरी गणपतीसाठी आपण दरवर्षी येतोच. अधूनमधून पण निमित्ताने येणं होतच असतं. पण मालकीण म्हणून अधिकार धाकट्या जावेचाच मानला जातो. ती कधी आपल्याला जाणवून देत नाही, पण आजूबाजूची परिस्थिती मात्र ठळकपणे आपलं या घरातलं उपरेपण आपल्याला जाणून देतं. ती लग्न होऊन वाड्यात आली तेव्हा धाकट्या दिराचा पाय पोलिओमुळे थोडासा अधू. शिक्षणही जेमतेमच. शेतीवर अवलंबून घरदार. सासऱ्यांचा अर्धांगवायूमुळे शरीराचा खालचा भाग विकलांग. सासूबाई एकट्या सगळ्या आघाड्यांवर लढत होत्या. घरात सुबत्ता नक्कीच होती, पण अनेक जबाबदाऱ्या, कुळधर्म, कुळाचार आणि सतत माणसांच्या राबत्यासहित होती. तिने शेतकी शाखेत पदवी घेतलेल्या नवऱ्याच्या शहरातल्या कॉलेजचे आमिष दाखवून तिथून गोडीगुलाबीने काढता पाय घेत शहरातच स्थिर होण्यात धन्यता मानली. बोट ठेवून दाखवावे असं ती काहीच घरच्यांशी चुकीचे वागली नाही. तरी पण चाणाक्ष सासूबाईंनी तिचा अप्पलपोटेपणा अचूक हेरला होता. स्वतःपुरते मर्यादित राहण्याचा तिचा स्वभाव ओळखून त्यांनीही मग तिच्या बाबतीत अलिप्तपणा स्वीकारला होता. तिच्यापेक्षा सर्वच बाबतीत डाव्या असलेल्या धाकटीचा गृहप्रवेश मात्र घरादारासाठी, शेतीवाडीसाठी आणि मुख्य म्हणजे सासूबाईंसाठी आश्वासक ठरला. दिसण्यात, शिक्षणात जेमतेम वाटणाऱ्या धाकटीने व्यवहार चातुर्याने सगळा कारभार, सगळ्या जबाबदाऱ्या हातात घेऊन त्यांना योग्य न्याय देत सासू सासरे गडी माणसांना आपलंसं केलं. धाकटीशिवाय वाड्यातील काडी इकडची तिकडं होत नव्हती. गौरी गणपतीची धाकटीने केलेली सगळी खरेदी घेऊन गणू गडी वाड्यात पोहोचला. मालकीणबाई येतील थोड्या वेळात. सामान ठेवून मी जातो. गणूने सामान ओसरीवर ठेवले. अरेच्चा, कुठे गेली ही? तिने सासूबाईंकडे बघून विचारले. गणूची पाठ वळताच. बँकेतून दागिने आणायला हवेत ना, तिकडे गेली असेल ती. फार धोरणी आणि हुशार आहे माझी ही सून. सासूबाईंनी मनापासून धाकटीचं कौतुक केलं. हो तर, हुशार आणि धोरणीच आहे तुमची धाकटी सून. मीही यात घरची थोरली सून आहे. कशात म्हणून मला तुम्ही सामील करून घेत नाही. सकाळपासून डाचत असलेली थोरलीची व्यथा एकाएकी बाहेर पडली. माझाही या सगळ्यांवर तितकाच हक्क, अधिकार आहे, जितका ती मिरवते आहे. हे विसरता का तुम्ही लोक? सासूबाई हसल्या.
हो तर, इस्टेटीमध्ये तुझा निम्मा अधिकार आहेच ग, पण कर्तेपणाचा मात्र नाही. आर्थिक, शारीरिक, मानसिक निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत जी व्यक्ती ठामपणे घरादारात उभी राहते ना, कर्तेपण मात्र फक्त तिच्याकडेच येत असतं आपोआप. कर्तेपण कधी मागून आणि आयतं मिळत नसतं. ते करता करता येऊन गेलेलं असतं. जबाबदाऱ्या पेलता पेलता त्यांच्या आश्रयाला आलेलं असतं ते कर्तेपण. आणि त्या कर्तेपणात जे अधिकार, हक्क आणि आपलेपण मिसळून गेलेले असते ना, त्यांची कधी वाटणी करता येत नसते. ते एकाधिकारशाहीतच सामावलेले असतं, हे लक्षात ठेव कायमच. आत आप्पांचा धाकट्या सोनबाईंना हाका मारण्याचा सपाटा सुरू झाला होता. जेवणाची वेळ होत आली होती. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.